गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील यावल येथील महर्षी व्यास मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आज दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने व्यास मंदिरात विधिवत पूजा अर्चा करण्यात आली असून त्याचबरोबर 1 क्विंटल आंब्यांची आणि ड्रॅगन फ्रूटची आरास या ठिकाणी साकारण्यात आली होती। गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा असल्याने लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी करत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले होते। आज महर्षी व्यास यांचा जन्म उत्सव अर्थात गुरुपौर्णिमा असल्याने महर्षी व्यास मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। आज भाविकांनी मोठी गर्दी गुरुपौर्णिमेनिमित्त केली होती। हिंदू धर्मात व्यास महाराजांना खूप महत्त्व आहे। हिंदू धर्मात व्यास महाराजांना ओळखत नाही असा मनुष्य तुम्हाला सापडणार नाही। त्याचप्रमाणे व्यासांचे जर आपण महाभारतापासून तपास केला किंवा त्यांच्या आख्यायिका किंवा पुराण पाहिलं तर असं आहे की व्यास महाराजांचे 2 नाव आहेत। एक त्यांना व्यास म्हणून ओळखलं जातं, एक कृष्ण व्या पण म्हणून जातं। कृष्ण नाव कशामुळे की त्यांचा वर्ण जरा सावळा होता, सावळा वर्णामुळे त्यांना कृष्ण नाव पडलं। आणि गंगा आणि जमुनाचा जिथे संगम झाला आहे तिथं व्यास महाराजांनी तपश्चर्या केली आहे किंवा तिथे त्यांचा जन्म झाला आहे म्हणून त्यांना कृष्णदेव पण हे नाव पडलं। त्याचप्रमाणे त्यांची ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे 4 वेदांची त्यांनी निर्मिती केली आहे। तसेच 5वं महाभारताची निर्मिती त्यांनी स्वतःच्या बुद्धीने किंवा श्री गणेशा साहेबांनी हे लिखाण लिहून घेतलेलं आहे। तसेच त्यांनी या व्यास मंदिरात ते कसे आले, इथं लोमेश ऋषीचा असला आश्रम होता। लोमेश ऋषींनी त्यावेळेला जुन्या काळात एक हे यज्ञ करायचं ठरवलं। यज्ञ करायला ठरवल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण व्यासांना बोलवावं। तर त्याच वेळेला ह्या दंडकारण्यामध्ये किंवा या इथं खूप अरण्य होतं, ह्या अरण्यामध्ये पांडवांचा निवास झाला त्याच वेळेला। तर त्यांनी पांडवाच्या हस्ते त्यांना निरोप पाठवला की श्री व्यासांनी इथं यावे। त्याप्रमाणे श्री व्यास महाराज इथं वायुवेगाने म्हणा किंवा अदृश्य रूपाने म्हणा श्री गणेशांना घेऊन इथं आले आणि तो यज्ञ संपन्न झाला। अशी व्यास महाराजांची इथं आख्यायिका आहे की त्यांनी इथं 2 पावले किंवा 2 महाभारतातले किंवा वेदातले त्यांनी काही श्लोक इथं लिहिलेले आहेत। तर श्री गणेशांच्या सहाय्याने त्यांनी इथं ते वेद लिहिलेले आहेत।